निवडणुकांच्या नंतर 45 दिवसांमध्ये फुटेज डिलीट करण्यात येणार अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली। फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जाते असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय। निवडणुकीनंतर 45 दिवसात निवडणुकीसंदर्भातले सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार आहे। 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट केले जातील। निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे निकालानंतरच्या 45 दिवसातच निकालाला आव्हान द्यावं लागणार आहे। या कालावधीत कोणी न्यायालयात आव्हान दिलं तर हे फुटेज मात्र सुरक्षित ठेवण्यात येणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राहुल गांधींनी कडाडून टीका केली। फिक्स केलेल्या निवडणुकांचे पुरावे मिटवण्याचा हा प्रयत्न असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। मॅच फिक्स झाली हे स्पष्ट दिसत आहे। फिक्स केलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी विष आहे। चोरी पकडली जाण्याच्या भीतीने नियम बदलण्यात आलाय। ज्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे तेच पुरावे मिटवत आहेत। आता 1 वर्षात नाही 45 दिवसातच पुरावे मिटवण्यात येणार आहेत। चंदीगड उच्च न्यायालयानं मतदानासंदर्भातील सर्व माहिती आणि दस्तावेज देण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला होता। पण चोरी पकडली जाण्याच्या भीतीनं मोदी सरकारनं घाईघाईनं नियम बदलल्याचा आरोप विरोधकांनी केला। आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यात। मग मतदार याद्या असतील, ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत। जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं। त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा आम्ही मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला। 48 तासात केंद्रीय सरकारने, मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या रात्र दिवस एक करून रूल 93चा बदल केला आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली। म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगनमत त्याच्यामध्ये आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं। नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही। कुठली गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे। आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा, एवढंच माझं मत आहे।